नमस्कार मित्रांनो, एक उसटणे मैदान भव्य दिव्य बिंजोडचा मैदान होता आपला 27 मे 2026 आणि इथं एवढं प्रेक्षक म्हणजे आपले मित्र आहेत तर त्यांचा ग्रुपचा एक चांगला गुलाल झालेला आहे आणि आपले नंदीचे मालक आहेत। दादा तुमचं नाव सांगा ना। माझं नाव सिद्धेश ज्ञानेश्वर चोरमेकर आणि आमची गाडी पळते कुमारी सियारा सिद्धेश ज्ञानेश्वर चोरमेकर बावनजी या नावाने गाडी पळते। आमच्याच गाडी झाली चिखल्या तेजाशी, दोन्ही बैल संघ गाडी होती। तिकडे साहेब्या होता आणि चिखल्या तेजा होता। तिकडे आमची घरचीच गाडी लक्षा आणि अर्जुन चांगली लढत झाली। दादा याचं फर्स्ट नंबर आहे, याचं नाव काय? याचं नाव लक्षा ना त्याचं नाव तो अर्जुन। तुम्हाला मित्रांनो अर्जुन पण दाखवतो लाईव्ह व्हिडिओ मध्ये। आपली बाईट एकत्रच असतं, तुम्हाला माहिती आहे सगळं एकत्र। कारण आता अर्जुन लक्ष जरा काम करील माझं जरा लांब होते तर दादा काय सांगाल, पायरा कसा काय जुलून आला? पायरा ना माझी घरचीच गाडी बोलते आणि घरचीच गाडी कंटिन्यू बोलते माझी। घरचीच गाडी? हा, या सीझन मध्ये बहुतेक मोस्टली जर 100 गाड्या असतील त्यातून माझ्या 99 गाड्या माझ्या घरच्याच पळाल्या। दादा कसं काय नियोजन कोणी केलं? आमचं नियोजन तो रोहित पाटील पण गावातला मुलगा आहे। रोहित पाटील झाला, नीरज झाला, अनिल झाला, अक्षय झाला, आयन झाला, भरपूर पोरं असे आहेत त्यांनी सगळी। आणि सोमेश पाटील देसाईचा तो आम्हाला जास्त करून सपोर्ट करतो। आणि दादा आजचा सुट्टी मेकर कोण होते? आमचे किरण मामा सुट्टी मेकर असतात, ते आमच्या घरचे जात काही विषय येत नाही। अर्जुनला तेच सोडतात शक्यतो, म्हणजे मोस्ट जेवढ्या अर्जुन घेतल्यापासून अर्जुनला किरण मामा सोडतो आणि आमच्या कार्तिकला माणूस आणि लक्षाला म्हणजे कोणी जमतो असं काही विषय नाही, जो भेटेल त्याला जमतो। आणि आजचा या वाघांचा ड्रायव्हर कोण होता? त्यावरचे सुरेश ड्रायव्हर गोरपे, आमचा आवडता सुरेश ड्रायव्हर गोरपे। साईड ड्रायव्हर असतो कधी कधी, साईडवर आज जरा नाही भेटला म्हणून सुरेश ड्रायव्हर बसला, म्हणजे भास्कर ड्रायव्हर असतो। काय सांगाल, आता एवढा ऊन पडले आपल्या नंदींचा पल कसा काय होता एवढे ऊन? पल चांगलं, आम्हाला तर आशा होती अर्ध्या एक सेकंदात गाडी होईलच आणि अर्ध्या सेकंदात गाडी झाली आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता बैलांना की आज 100% गाडी होणार आणि होतच। आणि शक्यतो बैलांचा गुलाल मोस्टली नाहीच पडत आमच्या या सीझनात, तरी गुलाल नाहीच पडलं। जर पडला असेल गुलाल तर ते आमचीच चुकीमुळे किंवा आमचं नियोजन चुकल्यामुळे कधीतरी गुलाल पडलाय, पण बैलांनी कधी असं नाराज नाही का या सीझन मध्ये। दादा काय मेहनत असते या मुलांची नंदी मागे? मुलांची तर मेहनत भरपूर असते। मुलं सकाळी लवकर पण येतात, 9-10 वाजल्यापासून सकाळी येतात, अड्ड्याला न्यायचं लवकरच येतात, पण तशी 9 वाजल्यापासून गोट्यावर असतात। संध्याकाळी रात्री ते जसे त्यांना काम लागेल तेव्हाच घर जातात, तोपर्यंत बैलांजवळच भरपूर मेहनत घेतात। त्याचे आमचे बाबा अशोक झाला, कुठे अशोक आहे आमचा, अशोक वरती तो झाला, गोकुळ झाला, हे आमचे बैलांची खूप मेहनत घेतात। नक्कीच दादा। दादा कुठेतरी आता नंदीना खूप त्रास व्हायला लागले उन्हाचा, काय सांगाल? उन्हाचा त्रास होतोय, पण काय आता लास्टचा सीझन मला त्यामुळं बैल घरी पळवायची इच्छा होत नाही उन्हामुळे, पण लास्टचा सीझन असल्यामुळं असं आपला पण ना यावर राहून जातं। मनाची इच्छा होते का आता नाही पळवलंय तर परत बैल वरती जातील, परत खालच्या सीझन होऊन जाईल, पण वरती काय आपल्याला काय त्याला इंटरेस्ट नाही, मग ते गाठवा जातात, मग गाठवायची ती लोक पळवतात, त्यामुळे आता नाईला जास्त बैल आपला पळवावं लागतं। मग दादा असा 3 फेऱ्यानं आपला नंदी कधी पाळलेला आहे का? 3 फेऱ्या लक्ष कंपल्सरी पळतो। अर्जुन तर आपण यंदाच घेतलं नवीन, त्यामुळे काही विषय नाही, तो चांगला एकदा पळाला होता, चांगला पळाला गाडी, गटाला मार्क आला, 2 नंबरला उतरला होता बैल, पण चांगला पळाला बैल। अर्जुनची कितीला खरेदी केली? अर्जुननी 3,72,000 खरेदी केला होता। कोणाकडून घेतलाय? ते आम्ही मुळशीतले अजित बेगडे म्हणून आहेत, त्यांच्याकडे माझी बैल मोस्टली सगळी त्यांच्याकडनं आणि विश्वासाची बैल असं सगळी त्यांच्याकडे। मग अर्जुनचा पल जास्त आहे का आपल्या लक्षाचा पल जास्त आहे? कसं आहे बाबा, जेव्हा अर्जुन कमी पडतो तेव्हा लक्ष त्याला सपोर्ट करतो आणि जेव्हा लक्षाला जर कमी पडतो तेव्हा अर्जुन सपोर्ट करतो, त्यामुळे दोन्ही सेमच पाळतात। आणि लक्षाला बैल पूर्ण म्हणजे आमच्या हिशोबाने तरी दोन बैल घालतो एवढे घातलेत, पण लक्षाला पुरत नाहीच। एकच बैल आमच्या दावणीतला बैल समजा तो अर्जुन म्हणून आहे, तो लक्षाला पुरतो। आपला लक्ष कुठून खरेदी केलं? लक्ष नाशिकहून खरेदी केला होता, माझ्या पिकअपचा ड्रायव्हर होता, त्याचा बैल होता, त्याच्याकडनं खरेदी केला। कितीचा खरेदी केला? हा तेव्हा 4 लाखात खरेदी केला होता। आज एक दादा तुमचं नाव होतं लक्ष, मुला काय सांगाल? नाव तर होतेच, बैल नावच केलाय। आणि लक्ष पण मी घेतला होता असा की माझा दिलशान म्हणून बैल होता, त्या बैल लक्ष घेतला होता, पण काही कारणास्तव दिलशान जरा अग्रेसिव्ह झाला आणि बाहेर जायला, त्यामुळे त्याला आम्ही जरा घरीच बैठी ठेवलाय। लक्ष बाहेर काढला, तर लक्षाला बैल नाही पुरत किंवा पहिले लोक देत नाही हातला असलं मुलं, म्हणून मी अर्जुन घेतला। तर अर्जुन आणि लक्ष गाडी हीच गाडी घरची पळते, मी कोणाच्या पायऱ्याच्या बसकडीत पडत नाही, कोणाच्या मागत नाही आणि कोणाला देत पण नाही। कधी असा मोठ्या पायऱ्यात पळालाय का? लक्ष चांगल्या पायऱ्यात पडला, पण तेवढा कमी तेवढं लक्षात नाही। शक्यतो मोस्ट या सीझनला तर नाही पळाला, या सीझनला घरचीच गाडी पळवतो मी। नक्कीच दादा। दादा चला आता गाड्या चांगल्या मोठ्या मारत आहे। चला दादा, तुम्हाला आता पुढच्या मैदानात येणारे बेस्ट ऑफ लक। आणि पेडगावला काय नियोजन वगैरे? पेडगावला आता आमच्याकडे वरती गेला का तो ज्याच्याकडे असं अण्णा जाधव कारुंडे म्हणून आहेत, त्यांच्याकडे असेल ते आमचे बैल त्यांच्याकडे संवलतात आणि लक्षात त्यांनीच घडवलाय। चला दादा, बेस्ट ऑफ लक। असंच नेहमी गुलालात राहा आणि अशीच एकी राहू दे सर्व मित्रांची। बेस्ट ऑफ लक भावांनो तुम्हाला। जय